नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी क्लासेसच्या मराठी व्याकरण मालिकेतील आजच्या या भागामध्ये मी कृष्णकांत आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणातील क्रियापदांचे प्रकार भाग 2 हा घटक अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण क्रियापदांचे जे प्रकार आहेत, त्यामध्ये जे आपण अभ्यासणार आहोत, ते पहिलं आहे प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, सिद्ध क्रियापद, साधित क्रियापद, भावकर्तृक क्रियापद, करणरूप, अकरणरूप क्रियापद, स्थिती व स्थित्यंतरदर्शक क्रियापदे या क्रियापदांच्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या ट्रिकचा वापर करून दिलेल्या वाक्यातील क्रियापदांचा प्रकार कसा ओळखायचा ते शिकणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर आपण शिकूया क्रियापदांच्या प्रकारातील पहिला प्रकार प्रयोजक क्रियापद. आता बघा, प्रयोजक क्रियापद म्हणजे काय ते आपण पहिले पाहूया. प्रयोजक क्रियापद कशाला म्हणतात? कर्ता जेव्हा क्रिया स्वतः करत नाही, तर ती क्रिया दुसऱ्या कोणाकडून तरी करवून घेतोय, असा जेव्हा त्या वाक्यातून अर्थ निघत असेल, तेव्हा त्या वाक्यातील जे क्रियापद आहे, ते प्रयोजक क्रियापद असतं. समजलं? लक्षात एवढं ठेवायचं, की जेव्हा एखाद्या वाक्यातील कर्ता क्रिया जी आहे ते स्वतः करत नाही, ती क्रिया दुसऱ्या कुणाकडून तरी करवून घेतोय, तेव्हा त्या क्रियापदात त्या वाक्यातील जे क्रियापद आहे, ते प्रयोजक क्रियापद असतं. ते वाक्य प्रयोजक क्रियापदाचं वाक्य असतं. यामध्ये बघा क्रियापदाला प्रत्यय लागलेला असतो आणि क्रिया दुसरा कोणीतरी करत असतो. आता हेच आपण उदाहरण पाहूया. चला. आता बघा, प्रयोजक क्रियापदाचं पहिलं उदाहरण आहे, आई त्या मुलाला हसवते. आई त्या मुलाला हसवते. प्रयोजक क्रियापद म्हणजे आपण काय बघितलं, की यामध्ये कर्ता क्रिया स्वतः करत नाही. ती क्रिया दुसऱ्याकडून करवून घेतोय. असा जेव्हा अर्थ व्यक्त होतो, तेव्हा ते माझं काय असतं? प्रयोजक क्रियापद असतं. आता या ठिकाणी बघा, आई त्या मुलाला हसवते. आपण क्रियापद पहिलं शोधूया. आई त्या मुलाला अर्थ पूर्ण होत नाही. हसवते जोडल्यानंतर या वाक्याला अर्थ पूर्ण होतो. म्हणजे हसवते माझ्यासाठी क्रियापद झालं. आता कर्ता शोधायचा आहे. कर्ता शोधत असताना जे क्रियापद आहे त्याला लागलेला प्रत्यय काढून टाकायचा आणि त्याला नारा, नारी, नारे यापैकी एखादा प्रत्यय लावून कोण प्रश्न विचारल्यानंतर जे उत्तर मिळतं तो आपला कर्ता असतो. बरोबर? आता या ठिकाणी बघूया. हसवते क्रियापदाचा शब्द आहे. ते प्रत्यय काढून टाकूया. नारी जोडूया आपण. हसवणारी कोण? उत्तर काय येतं? आई. बरोबर? हसवणारी कोण? आई. आई म्हणजे कर्ता माझा या वाक्यातील. आता या बघा, आई त्या मुलाला हसवते. या वाक्यामध्ये माझा कर्ता स्वतः क्रिया करतोय का? क्रिया करतोय स्वतः. आई स्वतः क्रिया करते का? नाही. ती कोणाकडून तरी करवून घेते. आई त्या मुलाला हसवते. म्हणजेच मुलगा हसतोय. ती क्रिया मुलाकडून करवून घेतली जाते. म्हणून हे काय झालं? प्रयोजक क्रियापदाचं वाक्य झालं. समजलं? दुसरं उदाहरण पहा. तो मला डोंगरावर चढवतो. यातील क्रियापद कोणतं? तो मला डोंगरावर अर्थ पूर्ण होत नाही म्हणजे चढवतो. हे हा शब्द जोडल्यानंतर या वाक्याला अर्थ पूर्ण होतो म्हणजे चढवतो माझ्यासाठी क्रियापद झालं. बरोबर? आता चढवतो मध्ये तो प्रत्यय जो लागलेला आहे क्रियापदामध्ये तो काढून टाकूया आपण. नारा, नारी, नारे यापैकी एखादा प्रत्यय जोडूया आणि कोण प्रश्न विचारा म्हणजे कर्ता मिळेल. हां? चढव, नारा प्रत्यय आपण लावूया. चढवणारा कोण? तो. तो कर्ता झाला. आता तो कर्ता या ठिकाणी काम स्वतः करतोय का बघा. तो मला डोंगरावर चढवतो. मला डोंगरावर चढवतोय. कर्ता स्वतः क्रिया करत नाही. तो स्वतः क्रिया करत नाही. तो माझ्याकडून करून घेतोय. तो मला डोंगरावर चढवतोय. म्हणजेच काय, की इथं कर्ता स्वतः क्रिया करत नाही. ती दुसऱ्या क्रिया कुणाकडून तरी करवून घेतोय. म्हणून हे क्रियापद जे आहे, चढवतो, हे प्रयोजक क्रियापद आहे. हे जे वाक्य आहे, ते प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? तिसरं उदाहरण बघा. पोलीस चोराला पळवतात. पोलीस चोराला पळवतात. पोलीस चोराला अर्थपूर्ण होत नाही वाक्य म्हणजेच पळवतात. हे माझं काय झालं? क्रियापद झालं.
क्रियापदाला लागलेला प्रत्यय काढून आपण नारानारी प्रत्यय यापैकी प्रत्यय लावूया आणि कोण प्रश्न विचारूया करता मिळेल. बरोबर ना? लावा. तात प्रत्यय काढून टाकूया. पळव नारे जोडूया. पळवणारे कोण? या ठिकाणी पळवणारे कोण? पोलीस. पोलीस स्वतः काम करतायत का? कार्य करतायत का? क्रिया स्वतः करतायत का? नाही. ते कोणाकडून करून घेत आहेत? चोराकडून. चोराला पळवतायत. चोराला पोलीस चोराला पळवतायत. कर्ता क्रिया कोणाकडून तरी करून घेतोय. म्हणजेच हे काय? प्रयोजक क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? पुढचं उदाहरण. तो जोकर प्रेक्षकांना हसवतो. तो जोकर प्रेक्षकांना अर्थपूर्ण होत नाही. म्हणजेच हसवतो माझ्यासाठी काय झालं? क्रियापदाचा शब्द झाला. हसवतो मधील आपण तो काढून टाकूया प्रत्यय. हसव राहील. त्याला आपण नारा प्रत्यय जोडूया आणि कोण प्रश्न विचारा? हसवणारा कोण? जोकर. म्हणजे जोकर माझा कर्ता झाला. आता कर्ता इथं स्वतः क्रिया करतोय का? नाही. तो जोकर प्रेक्षकांना हसवतोय. प्रेक्षकांकडून हसवण्याची क्रिया करून घेतोय. म्हणजेच कर्ता स्वतः क्रिया करत नाही. ती कोणाकडून तरी करून घेतोय. म्हणून हे माझं वाक्य काय झालं? प्रयोजक क्रियापदाचं वाक्य झालं. हसवतो हे जे क्रियापद आहे, प्रयोजक क्रियापद आहे. समजलं? प्रयोजक क्रियापदामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की या ठिकाणी कर्ता स्वतः क्रिया करत नाही, ती दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेतोय. असा ज्यावेळी अर्थ वाक्यातून निघत असेल, तर ते वाक्य प्रयोजक क्रियापदाचं वाक्य असतं. समजलं? चला आपण पुढचा प्रकार पाहूया. शक्य क्रियापद. नावावरूनच समजतंय की वाक्यातील क्रिया कर्त्याला करणं शक्य आहे, असा जेव्हा अर्थ व्यक्त होतो, निघतो, तेव्हा त्या वाक्यातील क्रियापद जे आहे ते शक्य क्रियापद असतं. सोपं बघा की वाक्यातून जो अर्थ निघतोय त्यातून कर्त्याला क्रिया करणं शक्य आहे असा ज्यावेळी अर्थ निघत असेल, तर ते माझं काय झालं? शक्य क्रियापद. यामध्ये काय असतं की क्रियापदाला वते प्रत्यय लागलेला असतो. आणखीन वाक्यात शक्य आहे का? असा जर प्रश्न विचारला, उत्तर हो मिळालं, तर ते शक्य क्रियापद असतं. समजलं? शक्य क्रियापद सोपं आहे की कर्त्याला क्रिया करणं शक्य आहे, असा ज्यावेळी अर्थ वाक्यातून निघत असेल, ते माझं शक्य क्रियापद असतं. सोपं आहे. उदाहरणासह बघूया आपण. शक्य क्रियापदाचं पहिलं उदाहरण. त्या मुलाला आता 1 किलोमीटर चालवते. त्या मुलाला आता 1 किलोमीटर चालवते. शक्य क्रियापद म्हणजे काय? कर्त्याला क्रिया करणं आता शक्य आहे, असा अर्थ ज्यावेळी निघत असेल, ते वाक्य माझं शक्य क्रियापद असतं. व ते प्रत्यय लागलेला असतो क्रियापदाला. आता या ठिकाणी बघा, त्या मुलाला आता 1 किलोमीटर वाक्याचा अर्थ पूर्ण होतो? नाही. चालवते हा शब्द या वाक्यामध्ये जोडल्यानंतर या वाक्याला अर्थ पूर्ण होतो. म्हणजे चालवते माझ्यासाठी क्रियापद आहे. आता शक्य क्रियापदामध्ये क्रियापदाला कुठला प्रत्यय लागलेला असतो? व ते. वते या ठिकाणी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच हे शक्य क्रियापद आहे. पण कन्फर्मेशनसाठी मी आणखीन काय बघणार? की खरंच या वाक्यामध्ये कर्त्याला क्रिया करणं आता शक्य आहे का? हे बघणार. जर शक्य असेल, तर ते माझं शक्य क्रियापद असतं. समजलं? आता बघा, त्या मुलाला आता 1 किलोमीटर चालवते. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? मुलगा. त्या मुलाला आता 1 किलोमीटर चालवते. त्या मुलाला आता 1 किलोमीटर चालणं शक्य आहे का? उत्तर काय येतं? हो. कारण तो मुलगा आता 1 किलोमीटर चालू शकतो. बरोबर आहे ना? म्हणजेच त्याला शक्य आहे चालणं. म्हणून हे काय झालं? शक्य क्रियापद झालं. समजलं? पुढचा बघा. आजीला आता काठीशिवाय चालवते. आजीला आता काठीशिवाय अर्थपूर्ण होत नाही वाक्य. आठवते जोडल्यानंतर वाक्य अर्थपूर्ण बनतंय. सॉरी चालवते. आजीला आता काठीशिवाय चालवते. चालवते हा शब्द या वाक्यामध्ये जोडल्यानंतर या वाक्याला अर्थपूर्ण होतो. चालवते हा क्रियादर्शक शब्द आहे. म्हणजे चालवते माझं क्रियापद झालं. आता बघा, शक्य क्रियापदामध्ये क्रियापदाला वते प्रत्यय लागतोय. आता या ठिकाणी माझ्या क्रियापदाला वते प्रत्यय लागलाय का? लागलाय? आहे ना वते प्रत्यय. म्हणजेच हे शक्य क्रियापद आहे. पण मला अधिक पुष्टी पाहिजे आहे, कन्फर्मेशन पाहिजे आहे. मग मी काय करणार? की त्यातील जो वाक्यातील जो कर्ता आहे, त्याला क्रिया करणं आता शक्य आहे का? हे बघणार. त्यासाठी शक्य आहे का प्रश्न विचारणार.
हो उत्तर आलं तर ते माझं शक्य क्रियापद असतं. बघूया. आजीला आता काठीशिवाय चालवते. या ठिकाणी चालवते वते प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाला. हं? आजी माझा क्रिया कर्ता झाला. बरोबर? चालवते वते वते प्रत्यय काढून टाकला. नाराणारी प्रत्यय लावला. चालणारी कोण? आजी येते म्हणजे आजी माझा कर्ता आहे. मग आजीला आता काठीशिवाय चालणं शक्य आहे का? उत्तर काय येतं? आहे. कारण चालवते. आजीला आता काठीशिवाय चालवते. आता चालणं शक्य होतंय तिला. ती चालते. म्हणजेच शक्य आहे आजीला आता काठीशिवाय चालणं. म्हणून हा काय झाला? शक्य क्रियापदाचा प्रकार झाला. चालवते या ठिकाणी जे क्रियापद आहे ते शक्य क्रियापद आहे. समजलं? पुढचं उदाहरण बघा. कडू औषध त्याच्याने पिववते. कडू औषध त्याच्याने अर्थ पूर्ण होत नाही. पिववते जोडल्यानंतर या वाक्याला अर्थ पूर्ण होतो. म्हणजेच पिववते हे जे क्रियापद आहे, या क्रियापदाला वते प्रत्यय लागलाय बघा. वते प्रत्यय लागला, शक्य क्रियापद. आणखीन पुष्टीसाठी मी काय बघणार, की या वाक्यातील जो कर्ता आहे, त्या कर्त्याला ती क्रिया करणं शक्य आहे का? शक्य असेल तर ते शक्य क्रियापद. एवढं सोपं आहे. आता बघा, कडू औषध आता त्याच्याने पिववते. म्हणजे त्याच्याने आता कडू औषध पिणं शक्य आहे का? तो पिऊ शकतो का? उत्तर काय येतं? हो. कारण त्याच्याने आता पिववते. तो पिऊ शकतोय आता. म्हणजेच त्याला ती क्रिया करणं शक्य आहे. म्हणून हे काय झालं? पिववते शक्य क्रियापदाचा प्रकार झाला. या वाक्यातील क्रियापद काय झालं? शक्य क्रियापद झालं. समजलं शक्य क्रियापद? शक्य क्रियापद म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, की वाक्यातील क्रिया करणं कर्त्याला शक्य आहे. असा ज्यावेळी अर्थ निघत असेल, ते शक्य क्रियापद. वरती हा प्रत्यय लागलेला असतो क्रियापदाला. जर लागला असेल, तर ते माझं शक्य क्रियापद आहे. आणि जर अर्थबोध होत असेल, की आता क्रिया करणं, कर्त्याला क्रिया करणं शक्य आहे. झालं माझं शक्य क्रियापद. समजलं एवढं सोपं आहे शक्य क्रियापद. पुढचा प्रकार आपण पाहूया क्रियापदांचा. सिद्ध क्रियापद. आता सिद्ध क्रियापद म्हणजे काय बघा, जे क्रियापद मूळ धातूला प्रत्यय लागून तयार होतं, त्याला सिद्ध क्रियापद म्हणतात. मूळ धातू. बघा, मूळ धातूला जे क्रियापद प्रत्यय लागून तयार झालेलं असतं, ते माझं सिद्ध क्रियापद असतं. आता मूळ धातू कोणते? जा, ये, कर, उठ, बस, खा, पी. हे काय झाले? मूळ धातू. आता ह्या मूळ धातूंना जा, ये, कर, उठ, बस, पी याला जर प्रत्यय लागून एखादं क्रियापद बनत असेल, ते माझं काय असतं? सिद्ध क्रियापद असतं. कारण सिद्ध क्रियापद म्हणजे काय? की मूळ धातूला जेव्हा प्रत्यय लागून क्रियापद बनतं, ते काय असतं? सिद्ध क्रियापद असतं. समजलं? हेच आपण उदाहरणासह बघूया. सिद्ध क्रियापदाचं पहिलं उदाहरण बघा. मी खेळायला जातो. मी खेळायला वाक्याचा अर्थ पूर्ण होतो? नाही. जातो जोडल्यानंतर वाक्य अर्थपूर्ण बनतंय. प्लस क्रियावाचक शब्द आहे जातो. म्हणून जातो माझं क्रियापद झालं. आता सिद्ध क्रियापद म्हणजे काय? की मूळ धातूला प्रत्यय लागलेला असतो आणि क्रियापद बनतं. आता मूळ धातू शोधायचा म्हटलं की प्रत्यय काढून टाकायला पाहिजे. बरोबर? आता जातो या क्रियापदाच्या शब्दामध्ये तो प्रत्यय लागलेला आहे. राहिले काय? जा. म्हणजे जा माझा मूळ धातू झाला की नाही? आपण बघितलं. मूळ धातू कुठले होते? जा, ये, कर, उठ, बस, खा, पी. हे मूळ धातू आहेत. या धातूंना जेव्हा प्रत्यय लागून एखादं क्रियापद बनत असेल, तेव्हा ते माझं काय असतं? सिद्ध क्रियापद असतं. समजलं? आता या ठिकाणी बघा, मी खेळायला जातो. जातो मध्ये तो प्रत्यय लागलाय, काढून टाकला. जा राहिलं. जा हे काय झालं? मूळ धातू. जाण्याची क्रिया. समजलं? मग मूळ धातूला प्रत्यय लागून या ठिकाणी बनलेलं आहे क्रियापद. म्हणून हे काय झालं माझं? सिद्ध क्रियापद झालं. समजलं? पुढचं उदाहरण बघा. ती गावाला जाते. ती गावाला जाते. ती गावाला अर्थपूर्ण होत नाही. जाते ज्यावेळी जोडेल त्यावेळी अर्थपूर्ण वाक्य माझं बनतंय. म्हणजेच काय? जाते माझं क्रियापद झालं. आता क्रियापद मिळालं. आता क्रियापदाला प्रत्यय लागलाय कुठला? ते. काढून टाका. काय राहिलं? जा. पुन्हा एकदा बघा. जा. मूळ धातू. आता मूळ धातूला ते प्रत्यय लागून हे क्रियापद बनलं. म्हणून जाते हे जे क्रियापद आहे ते काय झालं? सिद्ध क्रियापद झालं. समजलं? जे मूळ धातू आहेत, त्या मूळ धातूला जर का एखादा प्रत्यय लागून क्रियापद बनत असेल, तर ते क्रियापद माझं सिद्ध क्रियापद असतं. एवढंच लक्षात ठेवायचं. पुढचं उदाहरण बघा. बाळ दूध पिते.
बाळ दूध अर्थपूर्ण होत नाही. म्हणजेच काय, पिते जोडल्यानंतर हे वाक्य अर्थपूर्ण बनतंय, म्हणून पिते माझं क्रियापद झालं. बरोबर? आता पिते या क्रियापदाच्या शब्दामध्ये प्रत्यय कुठला लागलाय सांगा तुम्ही? ते. बरोबर? ते काढून टाका. राहिलाय काय? पी. पी म्हणजे मूळ धातू. शुद्ध शब्द. पी या मूळ धातूपासून ते प्रत्यय जोडून, ते प्रत्यय लागून जे क्रियापद बनलेलं आहे या ठिकाणी, त्यामुळे हे क्रियापद सिद्ध क्रियापद आहे. समजलं? पी मूळ, पिण्याची क्रिया, मूळ धातू आणि त्याला ते प्रत्यय लागलाय, म्हणून हे सिद्ध क्रियापद. समजलं? पुढचं उदाहरण बघा. आम्ही आंबा खातो. आम्ही आंबा अर्थपूर्ण होत नाही. खातो जोडल्यानंतर अर्थपूर्ण हे वाक्य बनतं. खाण्याची क्रिया दाखवली जाते. म्हणून खातो माझं क्रियापद झालं. आता खातो क्रियापदाला प्रत्यय कुठला लागलाय? तर तो. तो काढून टाका. राहिले काय? खा. बघा खा. मूळ धातू. आता खा या मूळ धातूला तो प्रत्यय लागून खातो हा हे क्रियापद बनलं. म्हणून या ठिकाणी हे जे क्रियापद आहे ते सिद्ध क्रियापद आहे. कारण मूळ धातूला जेव्हा प्रत्यय लागून एखादं क्रियापद बनत असेल तर ते माझं काय असतं? सिद्ध क्रियापद असतं. मूळ धातू कुठले बरं? जा, ये, कर, उठ, बस, खा, पी. या मूळ धातूला जर प्रत्यय लागून एखादं क्रियापद बनत असेल तर ते क्रियापद सिद्ध क्रियापद असतं. समजलं? पुढचा प्रकार पाहूया आपण. साधित क्रियापद. नावावरून समजते. साधित, साधलेलं, बनलेलं, जोडलेलं. हं? आता बघा, जेव्हा एखादे क्रियापद मूळ धातूपासून तयार न होता ते जर का नामापासून किंवा विशेषणापासून किंवा अव्ययापासून किंवा इतर धातूपासून जर बनलेलं असेल तर त्याला साधित क्रियापद असं म्हणतात. साधित क्रियापद सोपं आहे. यामध्ये जे क्रियापद आहे ते मूळ धातूपासून बनलेलं नसतं. यामध्ये मूळ धातू नसतो. तर काय असतं? ते कशापासून बनतं? जर यामध्ये जे क्रियापद बनलेलं असतं ते एकतर नामापासून बनलेलं असतं किंवा विशेषणापासून बनलेलं असतं किंवा अव्ययापासून बनलेलं असतं किंवा इतर धातूपासून बनलेलं असतं. म्हणून ते काय असतं? साधित क्रियापद असतं. साधले गेलेलं, बनलेलं, जोडले गेलेलं आहे ते. त्यामध्ये मूळ धातू नसतो. मूळ धातूपासून ते बनलेलं नसतं. समजलं? साधित क्रियापदामध्ये एवढं लक्षात ठेवायचं, की साधित क्रियापद माझ्यासाठी ते क्रियापद, जे क्रियापद मूळ धातूपासून बनलेलं नाही. ते जर नामापासून, विशेषणापासून, अव्ययापासून किंवा इतर धातूपासून बनलेलं असेल, तर ते माझं काय झालं? साधित क्रियापद झालं. आता हेच आपण उदाहरणासह समजून घेऊया. चला. आता बघा, साधित क्रियापदाचं उदाहरण पहा. आईच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले. उदाहरण काय? आईच्या आठवणीने त्याचे डोळे. वाक्य अर्थपूर्ण बनत नाही. पाणावले ज्यावेळी हा शब्द जोडेल त्यावेळी हे वाक्य माझं अर्थपूर्ण बनते. म्हणजेच काय? पाणावले हे माझं क्रियापद झालं. बरोबर? आता पाणावले जे क्रियापद बनलेलं आहे, हे बघा. पाणावले, पाणी, पाणी आले. पाणी या नामापासून हे क्रियापद बनलेलं आहे. म्हणून हे क्रियापद काय झालं? साधित क्रियापद झालेलं आहे. नामापासून बनले क्रियापद. या ठिकाणी मूळ धातू आहे का बघा? पाणावले, पाना, पाणी. मूळ धातू नाहीये. आपली मूळ धातू कुठली? खा, जा, ये, उठ, बस, पी. समजलं? हे मूळ धातू झाले. याला जर प्रत्यय लागून एखादं क्रियापद बनत असेल, तर ते माझं काय झालं? सिद्ध क्रियापद. पण या ठिकाणी साधित क्रियापदामध्ये काय झालं, की साधित क्रियापदामध्ये मूळ धातू नसतात. जे माझं क्रियापद बनलेलं असतं ते एक तर नामापासून बनलेलं असेल, एक तर विशेषणापासून बनलेलं असेल किंवा अव्ययापासून किंवा इतर धातूपासून बनलेलं असतं. आता बघा, आईच्या आठवणीने त्याचे डोळे पाणावले. यामध्ये मूळ धातू नाहीये क्रियापदामध्ये. या ठिकाणी जे क्रियापद आहे पाणी या नामापासून बनले म्हणून हे काय झालं? साधित क्रियापद. समजलं? पुढचं उदाहरण. तो शिक्षक व्यवसायात स्थिरावला. तो शिक्षक व्यवसायात स्थिरावला. आता बघा, स्थिरावला हे क्रियापद आहे या वाक्यामध्ये. स्थिर म्हणजे काय? विशेषण. स्थिर या विशेषणापासून हे क्रियापद बनलेलं आहे. म्हणून हे काय झालं? साधित क्रियापद झालं. कारण यामध्ये
मूळ धातू नाहीये. या क्रियापदामध्ये मूळ धातू नाही. हे क्रियापद जे आहे ते मूळ धातूपासून बनलेलं नाही, तर विशेषणापासून बनलंय, म्हणून हे क्रियापद साधित क्रियापद आहे. समजलं? पुढचं उदाहरण बघा. खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली. खेड्यातील माणसे आता बरीच अर्थपूर्ण होत नाही. पुढारली ज्यावेळी जोडेल त्यावेळी हे वाक्य अर्थपूर्ण बनतंय. म्हणजेच काय, पुढारली माझा क्रियापद झालं. आता पुढारली, पुढे, पुढे गेली. पुढे काय? अव्यय. म्हणजेच या ठिकाणी जे माझे पुढारली हे जे क्रियापद आहे अव्ययापासून बनलंय, ना की धातूपासून. म्हणून हे काय झालं? साधित क्रियापद झालं. समजलं? पुढचं बघा. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कामे लांबवली. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांनी कामे अर्थपूर्ण होत नाही. लांबवली ज्यावेळी या वाक्यामध्ये जोडेल शब्द, तेव्हा या वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय. म्हणजेच लांबवली माझ्यासाठी काय झालं? क्रियापद झालं. आता बघा, लांबवली, लांब, विशेषण. लांबवली हे जे क्रियापद आहे या ठिकाणी विशेषणापासून बनलंय, म्हणून हे काय झालं? साधित क्रियापद आहे. या ठिकाणी मूळ धातू पासून किंवा त्याला प्रत्यय लागून हे क्रियापद नाही बनलेलं, मूळ धातूचा यामध्ये उपयोग झालेला नाही, म्हणून हे काय झालं की साधित क्रियापद आहे. समजलं? साधित म्हणजे काय? या ठिकाणी मूळ धातूपासून क्रियापद बनलेलं नसतं, ते नामापासून, विशेषणापासून, अव्ययापासून किंवा इतर धातूपासून बनलेलं असतं, तेव्हा ते माझं साधित क्रियापद असतं. या ठिकाणी बघा, पाणावले, स्थिरावले, पुढारली, लांबवली ही जी क्रियापदं आहेत ती एक तर नामापासून, विशेषणापासून, अव्ययापासून बनलेली आहेत, म्हणून ही साधित क्रियापदं आहेत. समजलं? चला पुढचा प्रकार आपण पाहूया. भावकर्तृक क्रियापद. भावकर्तृक, भाव, नावावरून समजते बघा, भाव, भाव व्यक्त होतोय जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हाच त्याचा कर्ता आहे, असं जेव्हा अर्थ निघत असेल तेव्हा ते काय असतं? भावकर्तृक क्रियापद असतं. कर्ता स्वतंत्र नसतो यामध्ये. कारण का? तर क्रियापदातून जो निघणारा भाव आहे किंवा जो अर्थ आहे क्रियापदातून निघणारा, त्या अर्थातून काय समजतं? की कर्ता जो आहे तोच त्याचा भाव आहे. जो भाव निघतोय तोच कर्ता आहे. म्हणून हे भावकर्तृक क्रियापद आहे. यामध्ये कर्ता असा स्वतंत्र नसतो. क्रियापदातून निघणारा भावच कर्ता असतो. म्हणून हे भावकर्तृक क्रियापद. समजलं? आता भावकर्तृक क्रियापदाची जी उदाहरणं आहेत, काही शब्द आहेत ते बघा. जर वाक्यामध्ये गडगडले, मळमळले, सांजावले, धडधडले अशा प्रकारच्या जर शब्दांचा प्रयोग झाला असेल, तर ते भावकर्तृक क्रियापद असतात. समजलं? आता हेच आपण उदाहरण बघूया. भावकर्तृक क्रियापदाचं पहिलं उदाहरण. प्रवासात त्याला नेहमी मळमळते. वाक्य बघा. प्रवासात त्याला नेहमी मळमळते. मळमळते हे क्रियापद आलं. आता मळमळते ही क्रियापद आहे. त्याला जो प्रत्यय लागलेला आहे, ते आपण काढून टाकूया आणि नारा-नारी प्रत्यय लावून कोण विचारूया, म्हणजे कर्ता मिळतोय का बघूया. मळमळणारे कोण? करता येतोय? नाही निघत. आता जे मळमळते क्रियापद आहे, त्यातून भाव काय निघतोय? मळमळल्यासारखं वाटण्याचा भाव व्यक्त होतोय आणि तोच त्याचा कर्ता आहे, असं जाणवतंय. म्हणून मळमळते हे जे क्रियापद आहे, ते कसलं क्रियापद आहे? भावकर्तृक क्रियापद आहे. कारण या वाक्यामध्ये स्वतंत्र असा कर्ता नाही आहे. क्रियापदातून निघणारा जो भाव आहे, जो अर्थ व्यक्त होतोय, तोच कर्ता असल्यासारखं वाटतोय. म्हणून हे क्रियापद जे भावकर्तृक क्रियापद आहे. समजलं? पुढचं बघा. खेळता खेळता कधी सांजवले ते कळलेच नाही. खेळता खेळता कधी सांजवले ते कळलेच नाही. सांजवले हे क्रियापद आहे. नाही हे सहाय्यक क्रियापद आहे. आता सांजवले माझं मुख्य क्रियापद आहे. बघा पुन्हा सांजवले. जर वाक्यामध्ये गडगडले, मळमळले, सांजवले, धडधडले अशा जर शब्द आले असतील, तर ते भावकर्तृक क्रियापदाचे शब्द असतात. ते भावकर्तृक क्रियापद असतात. आणखीन काय? की ज्या क्रियापदातून जर जो अर्थ निघतो, जो भाव निघतो, तोच कर्ता आहे, असं जर व्यक्त होत असेल, अर्थ निघत असेल, समजत असेल आपल्याला, तर ते भावकर्तृक क्रियापद असतं. यामध्ये स्वतंत्र असा कर्ता नसतो. आता इथं बघा ना,
खेळता खेळता कधी सांजवले कळलेच नाही. सांजवले. सांजवणारे कोण? उत्तर येतंय म्हणजेच करता नाही मिळत. आता सांजवले, सांज झाली, हा अर्थ व्यक्त होतोय आणि हाच त्याचा कर्ता आहे. हा जो बोध भाव निघतोय हाच त्याचा कर्ता जाणवतोय. म्हणून सांजवले हे काय झालं? भाव करतो क्रियापद झालं. समजलं? या ठिकाणी स्वतंत्र असा कर्ता नाही बघा. पुढचं उदाहरण, आज सकाळी 5 वाजताच उजाडले. आज सकाळी 5 वाजताच अर्थपूर्ण होत नाही. उजाडले हा शब्द जोडल्यानंतर हे वाक्य अर्थपूर्ण बनतंय म्हणजे उजाडले माझ्यासाठी क्रियापद. आता क्रियापदाला नाराणारी प्रत्यय लावून जो प्रत्यय आहे क्रियापदाचा काढून नाराणारी प्रत्यय लावूया आणि कोण प्रश्न विचारूया बघूया करता मिळतोय का? उजाडणारे कोण? काय उत्तर आहे? येतोय उत्तर? नाही. म्हणजेच काय? स्वतंत्र करता नाहीये. उजाडणे, उजाडण्याचा भाव आहे. आज सकाळी 5 वाजता उजाडले. हा भाव व्यक्त होतोय. म्हणजेच हे काय झालं? भावकृतुक क्रियापदाचं वाक्य झालं. उजाडले हे जे क्रियापद आहे ते भावकृतुक क्रियापद आहे. समजलं? पुढचं उदाहरण बघा. आज दिवसभर सारखे गडगडते. गडगडते क्रियापद. आता गडगडणारे कोण? काय उत्तर येतं? नाही उत्तर येत. म्हणजे करता मिळत नाही आपल्याला. गडगडण्याचा जो भाव आहे तोच करता आहे. स्वतंत्र असा करता नाहीये. म्हणून गडगडते हे क्रियापद काय आहे? भावकर्तृक क्रियापद आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर वाक्यामध्ये मळमळले, सांजवले, गडगडले, उजाडले, धडधडले अशा प्रकारचा जर शब्द प्रयोग झाला असेल, ते क्रियापद असेल, तर ते भावकर्तृक क्रियापद असतं. यामध्ये स्वतंत्र असा करता नसतो. एवढं लक्षात ठेवायचं. समजलं? पुढचा प्रकार आपण पाहूया. करणरूप क्रियापद. सोपं आहे बघा. जेव्हा वाक्यातील क्रिया घडत आहे आणि ती क्रिया होकारार्थी आहे, त्यामध्ये सकारात्मक शब्दांचा प्रयोग झालेला आहे. हे ज्यावेळी व्यक्त होत असेल, तेव्हा ते क्रियापद करणरूप क्रियापद असतं. समजलं? सोपं आहे. करणरूप म्हणजे काय? ही क्रिया सध्या घडत आहे. ते होकारार्थी वाक्य आहे आणि त्या वाक्यामध्ये सकारात्मक शब्दांचा प्रयोग झालेला आहे. कुठंही नकारार्थी वाक्य आलेले नाही. म्हणजे नकारार्थी शब्द त्या वाक्यामध्ये नसतात. नाही, नको, नव्हते अशा शब्दांचा प्रयोग झालेला नसतो. ते वाक्य काय असतं? किंवा करणरूप क्रियापदाचं वाक्य असतं ते क्रियापद करणरूप क्रियापद असतं. आता हेच आपण उदाहरणासह बघूया म्हणजे समजेल आपल्याला. बघा, तो नेहमी खरे बोलतो. या वाक्यामध्ये तो नेहमी खरे बोलतोय, बोलण्याची क्रिया होत आहे, असा अर्थ व्यक्त होतोय. म्हणजे तो नेहमी खरे बोलतोय. क्रिया घडते. करणरूप क्रियापद म्हणजे काय? क्रिया घडत आहे, वाक्य होकारार्थी आहे, सकारात्मक शब्दांचा प्रयोग झालाय. म्हणजेच ते वाक्य करणरूप क्रियापदाचं वाक्य आहे. जे क्रियापद आहे ते करणरूप क्रियापद आहे. या ठिकाणी बघा, तो नेहमी खरे बोलतोय. बोलण्याची क्रिया घडत आहे. या ठिकाणी बोलतो, खरे बोलतो, सकारात्मक वाक्य होकारार्थी आहे. म्हणून हे जे क्रियापद आहे बोलतो ते काय झालं? करणरूप क्रियापद झालं. समजलं? या ठिकाणी कुठंही नकारार्थी शब्दांचा प्रयोग, नकार दर्शवणाऱ्या शब्दांचा प्रयोग झालेला नाही. म्हणजेच हे करणरूप क्रियापद आहे. समजलं? पुढचं उदाहरण. मुलगा अभ्यास करतो. मुलगा अभ्यास करत आहे, क्रिया घडत आहे, याचा अर्थ व्यक्त होतोय. या ठिकाणी सकारात्मक अभ्यास करतोय, करतो सकारात्मक शब्द, होकारार्थी वाक्य आहे. म्हणजेच काय? मुलगा अभ्यास करतो. यामध्ये कुठल्याही प्रकारचा नकारार्थी शब्दांचा प्रयोग झालेला नाही. क्रिया घडत असल्याचा बोध होतोय. क्रिया घडते असा अर्थ निघतोय. म्हणून हे वाक्य काय झालं? करणरूप क्रियापदाचं वाक्य झालं. करतो हे क्रियापद या ठिकाणी काय झालं? करणरूप क्रियापद झालं. समजलं? पुढचं बघा. मला आंबा आवडतो. आवडण्याची क्रिया. मला आंबा आवडतोय. आवडण्याची क्रिया घडते. त्याचबरोबर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा नकारार्थी शब्द नाहीये. आंबा आवडतो. सकारात्मक शब्दांचा प्रयोग झालेला आहे. म्हणून हे काय झालं? करणरूप क्रियापद झालं. समजलं? करणरूप क्रियापद अतिशय सोपं आहे बघा. क्रिया घडत असल्याचा बोध होतो आणि जर का त्या वाक्यामध्ये नकारार्थी शब्द नसतील, तर ते 100% करणरूप क्रियापद असतं. समजलं? चला आपण पुढचा प्रकार अभ्यासूया.
बघा, अकरणरूप क्रियापद. करणरूप मध्ये बघितलं की क्रिया घडत असल्याचा बोध होतोय, वाक्य सकारात्मक असतं, सकारात्मक शब्दांचा प्रयोग झालेला असतो. आता अकरणरूप क्रियापद मध्ये बघा, जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून क्रिया घडत नाही असा अर्थ व्यक्त होतो, त्याचबरोबर त्या वाक्यामध्ये नाही, नको, नव्हते असे नकारार्थी शब्दांचा उपयोग झालेला असतो, तेव्हा ते वाक्य अकरणरूप क्रियापदाचं वाक्य असतं. तेव्हा त्या वाक्यातील जे क्रियापद असतं ते अकरणरूप क्रियापद असतं. समजलं? सोपं आहे. अकरणरूप म्हणजे काय? क्रिया आता घडत नाही असा अर्थ व्यक्त होतो आणि त्या वाक्यामध्ये नाही, नको, नव्हते असे नकार दर्शवणारे शब्द उपयोग झालेले असतात, आलेले असतात. म्हणून ते अकरणरूप क्रियापद असतं. आता हेच उदाहरण बघूया आपण. बघा, पहिलं वाक्य आहे, हे काम करू नका. हे काम करू नका. काम आता होतंय का? नाही. काम करायचं नाही. सांगितलं गेले, की आता करू नका. क्रिया घडते का? नाही घडत. दुसरं काय, की यामध्ये नका हा नकारार्थी शब्दाचा उपयोग झालेला आहे. म्हणून हे काय झालं? नका हा जो क्रियापद आहे, ते अकरणरूप क्रियापद आहे. हे वाक्य अकरणरूप क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? पुढचं बघा. कोणीही रांग तोडू नका. कोणीही रांग तोडू नका. क्रिया घडते आता? नाही. जी रांग आहे ती तोडायची नाहीये, असं सांगितलं जातंय. बरोबर? आणखीन नका, तोडू नका. हा नकारार्थी शब्द प्रयोग या ठिकाणी झालेला आहे. म्हणून हे काय झालं क्रियापद? अकरणरूप क्रियापद झालं. समजते का? सोपं आहे अगदी, की नकारार्थी शब्द आला वाक्यामध्ये आणि क्रिया आता घडत नाही, असं जर समजत असेल वाक्याच्या अर्थावरून, तर ते अकरणरूप क्रियापद असतं. एवढं लक्षात ठेवायचं. हं. पुढचं बघा, मुलगा अभ्यास करत नाही. मुलगा अभ्यास करत नाही. क्रिया घडते का? नाही. पण या वाक्यामध्ये करत नाही, नाही हा नकारार्थी शब्द प्रयोग झालेला आहे. म्हणून हे जे वाक्य आहे ते अकरणरूप क्रियापदाचं वाक्य आहे. नाही हे क्रियापद आहे, ते अकरणरूप क्रियापद आहे. समजलं? पुढचा प्रकार अभ्यासूया आपण. स्थितीदर्शक क्रियापद. नावावरूनच समजतंय बघा. काही क्रियापद आहेत नावावरून कळतात आपल्याला. स्थितीदर्शक म्हणजे त्याची स्थिती दाखवली जाते. दिसते स्थिती कोणाची? बघा, जेव्हा एखादे क्रियापद कर्त्याची केवळ एक स्थिती किंवा अवस्था दर्शवते, तेव्हा ते क्रियापद काय असतं? स्थितीदर्शक क्रियापद असतं. बघा, जेव्हा एखादे क्रियापद कर्त्याची केवळ एक स्थिती किंवा अवस्था दर्शवते, तेव्हा ते क्रियापद स्थितीदर्शक क्रियापद. कारण यामध्ये कर्त्याची आपल्याला काय दाखवते? स्थिती. बघा, कर्त्याला काय असा प्रश्न जर विचारला, उत्तर जे मिळतं, त्या उत्तरावरून आपल्याला स्थिती कळते कर्त्याची. समजलं? आता हेच बघा आपण उदाहरणासह बघूया म्हणजे आपल्याला समजेल, की स्थितीदर्शक क्रियापद कशाला म्हणतात? की क्रियापदाच्या प्रकारावरून कर्त्याची स्थिती किंवा अवस्था कळते. कर्त्याला काय असा प्रश्न विचारला, तर त्याला जे उत्तर मिळतं त्यावरून त्याची अवस्था कळते, स्थिती कळते. ते आपलं काय झालं? स्थितीदर्शक क्रियापद झालं. उदाहरण बघा. पाणी थंड आहे. पहिलं उदाहरण आहे पाणी थंड आहे. पाणी थंड आहे माझं क्रियापद आहे. बरोबर आहे? यामध्ये आपण स्थिती आपल्याला काय स्थितीदर्शक क्रियापदमध्ये काय आहे? कर्त्याची स्थिती दाखवली जाते. हां, ते स्थितीदर्शक अर्थ निघतो की स्थिती दाखवली जाते आता. आणि कर्त्याला काय आहे असा प्रश्न विचारल्यानंतर त्याची स्थिती मिळते आपल्याला. आता या ठिकाणी पाणी. पाणी काय आहे? पाणी माझा कर्ता झाला या वाक्यातील. बरोबर आहे? पाणी काय आहे? थंड. थंड काय आहे? थंड जो शब्द आहे तो काय दाखवतो? एक स्थिती दाखवतो. पाण्याची स्थिती दाखवतोय. कर्त्याची स्थिती दाखवतोय, की पाण्याची स्थिती कशी आहे आता? थंड आहे. म्हणजेच हे जे क्रियापद आहे या ठिकाणी आहे, ते स्थितीदर्शक क्रियापद आहे. थंड ही स्थिती दाखवली जाते. हे जे पाणी थंड आहे, हे वाक्य आहे, ते स्थितीदर्शक क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? क्रियापदाच्या अर्थावरून आपल्याला समजतंय, की कर्त्याची स्थिती काय आहे?
पाणी काय आहे? थंड आहे. थंड स्थिती दाखवते हा शब्द. दुसरं उदाहरण बघा. तो राजा होता. तो राजा होता. काय दाखवली जाते? तो काय होता? राजा. म्हणजेच राजा ही स्थिती, त्याच्या असण्याची स्थिती दाखवली जाते. म्हणजेच होता या ठिकाणी जे क्रियापद आहे, ते स्थितीदर्शक क्रियापद आहे. हे जे वाक्य आहे, तो राजा होता, हे स्थितीदर्शक क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? या ठिकाणी कर्त्याची स्थिती आपल्याला मिळते क्रियापदावरून. होता, आहे, असं ज्यावेळी वाक्यामध्ये शब्दप्रयोग येत असतील, तर ते स्थितीदर्शक क्रियापदाचे असतात. कारण त्याच्यावरून स्थिती आपल्याला समजते. तो राजा होता. काय होता? राजा. म्हणजेच राजा असण्याची स्थिती आपल्याला समजते. समजलं? बघा, मुलगा घरी आहे. मुलगा आता काय आहे? कुठे आहे? घरी आहे. घरी असण्याची स्थिती या वाक्यातून आपल्याला दिसून येते. म्हणून आहे, घरी आहे, हे जे आहे स्थितीदर्शक क्रियापद आहे. मुलगा घरी आहे, हे जे वाक्य आहे स्थितीदर्शक क्रियापदाचं वाक्य आहे. समजलं? या ठिकाणी आपल्याला या वाक्यांमधून कर्त्याची स्थितीचा बोध होतोय, की कर्ता आता कुठल्या स्थितीमध्ये आहे. बघा, पाणी थंड आहे. तो राजा होता. मुलगा घरी आहे. एक स्थितीचा बोध होतोय. म्हणून हे स्थितीदर्शक क्रियापद आहे. समजलं? पुढचं उदाहरण बघा. स्थित्यंतरदर्शक क्रियापद. जसं स्थितीमध्ये स्थितीचा बोध होतो, या ठिकाणी काय स्थित्यंतरदर्शक. स्थिती एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत झालेला बदल म्हणजे स्थित्यंतर. बघा, जेव्हा क्रियापदावरून एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत झालेला बदल दिसून येतो, तेव्हा त्या क्रियापदाला स्थित्यंतरदर्शक क्रियापद असं म्हणतात. समजलं? म्हणजे अगोदर काहीतरी एक होतं आणि आता काहीतरी एक झालेलं आहे. असा जेव्हा वाक्यातून अर्थ निघत असेल, तेव्हा त्या वाक्यातील जे क्रियापद आहे, ते स्थित्यंतरदर्शक क्रियापद असतं. कारण स्थितीत झालेला बदल दिसून येतो, म्हणून स्थित्यंतरदर्शक क्रियापद असतं ते. समजलं? आता हेच आपण उदाहरणासह समजून घेऊया. बघा, तो आता राजा झाला. स्थितीमध्ये काय बघितलं होतं? तो राजा होता. तो राजा होता. होता. स्थिती दाखवली गेली, की तो राजा होता. राजा असण्याची स्थिती आपल्याला स्थितीदर्शक क्रियापदांमधून मिळाली. तर या ठिकाणी काय स्थित्यंतर म्हणजे काय? ही स्थिती पहिली काहीतरी वेगळी होती, आता काहीतरी वेगळी आहे. म्हणजे स्थितीत बदल झालेला आहे. म्हणूनच स्थित्यंतरदर्शक क्रियापद असतं ते. आता या ठिकाणी बघा, तो आता राजा झाला. तो आता राजा झालेला आहे. अगोदर राजा होता का? नाही. म्हणजेच त्याच्या अवस्थेमध्ये बदल झालेला आहे. त्याच्या स्थितीमध्ये बदल झालेला आहे. तो अगोदर राजा नव्हता, पण आता झाला. त्याच्या स्थितीत बदल झाला. म्हणून हे काय झालं? स्थित्यंतरदर्शक क्रियापदाचं वाक्य झालं. झाला हे क्रियापद काय झालं? स्थित्यंतरदर्शक क्रियापद झालं. समजलं? पुढचं उदाहरण बघा. पाणी गरम झाले. पाणी गरम झाले. पाणी गरम अगोदर होते का? नाही. ते आता झाले. म्हणजे त्याच्या पाण्याच्या स्थितीमध्ये बदल झाला. ते अगोदर गरम नव्हतं. ते आता गरम झालं. त्याच्या स्थितीमध्ये बदल झाला. म्हणून या ठिकाणी पाणी गरम झालं हे वाक्य काय झालं? स्थित्यंतरदर्शक क्रियापदाचं वाक्य झालं. झाले हे क्रियापद काय या ठिकाणी काय झालं? स्थित्यंतरदर्शक क्रियापद झालं. समजलं? पुढचं बघा वाक्य. त्याचे डोके दुखू लागले. त्याचे डोके दुखू लागले. या वाक्यातून अर्थ काय निघतोय? त्याचे डोके अगोदर दुखत होते का? नाही. त्याचे डोके आता दुखू लागले. दुखण्याची क्रिया जी आहे डोके दुखण्याची आता चालू झाली. म्हणजे त्याच्या स्थितीमध्ये बदल झाला. म्हणून या ठिकाणी लागले जे क्रियापद आहे ते स्थित्यंतरदर्शक क्रियापद आहे. स्थितीत झालेला बदल दाखवते म्हणजे स्थित्यंतरदर्शक क्रियापद आहे. समजलं? समजलं का? स्थित्यंतरदर्शक म्हणजे काय? स्थितीत झालेला बदल ज्यावेळी आपल्याला दिसून येतो वाक्यातून, तेव्हा ते वाक्य स्थित्यंतरदर्शक क्रियापदाचं वाक्य असतं. समजलं? तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण क्रियापदांचे जे प्रकार अभ्यासलेले आहेत, त्यामध्ये आपण प्रयोजक क्रियापद कशाला म्हणतात ते अभ्यासलं. शक्य क्रियापद अभ्यासलं.
साध्य क्रियापद, साधित क्रियापद, करणरूप क्रियापद, अकरणरूप क्रियापद, स्थितीदर्शक क्रियापद, स्थित्यंतरदर्शक क्रियापद या क्रियापदांचा प्रकारांचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि आशा करतो विद्यार्थी मित्रांनो की हा घटक तुम्हाला आवडला असेल. आणि जर का आवडला असेल तर निश्चितपणे आपल्या स्वामी क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून हा जो घटक आहे तो अधिक आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्या घटकाचा त्यांना लाभ होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा भेटूया व्याकरणातील एका नवीन घटकासह एका नवीन भागामध्ये. धन्यवाद.